बघा मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओ पुढच्या प्रॉब्लेमसाठी बी दिलेलं आहे 250 mm, डी दिलेलं आहे 600 mm, इज रेनफोर्स्ड ऑन टेन्शन साइड ऑफ फोर बार्स. एरिया काढू शकता तुम्ही. एरिया ऑफ स्टील 4 इंटू पाय बाय 420 चा स्क्वेअर हा किती येतो 1256.63 mm स्क्वेअर. हा द बीम इज सब्जेक्टेड टू माइल्ड एक्सप्लोजर. माइल्ड एक्सप्लोजर दिलेला असल्यास काय करायचं, डेप्थ जे काय करायचं 600 मायनस कव्हर मायनस हाफ ऑफ डायमीटर. तर डायमीटर ऑफ स्टील 600 मायनस कव्हर कितीचं दिलेलं आहे मित्रांनो, 600 मायनस कव्हर मनाने घ्यायचं 20, हाफ डायमीटर किती आहे 20. तर हे किती येईल 570. हे किती येईल 570. हे किती येईल 570. मग काय करायचं, इकडे बघा 570 घेतलं, 570 घेतलं डी. मग आता पुन्हा प्रॉब्लेम आपल्या ह्याच्यासारखाच, एक्स यू काढायचं. एक्स यू काढायचं. एक्स यू काय असतं 0.87 एफ वाय ए एस टी अपॉन 0.36 एफ सी के इंटू पी. तर 0.87 एफ वाय किती आहे, एफ वाय किती आहे 415 आहे, 415 न्यूटन पर एफ सी के किती मित्रांनो 20. तर 0.87 एफ वाय किती आहे 415. एरिया ऑफ स्टील किती आहे 1256.63. एरिया ऑफ स्टील किती आहे 1256.63 हा इंटू 0.36 एफ सी के किती आहे 20 इंटू बी किती आहे 250. बी किती आहे 250. किती येतं हे एक्स यू किती येतं फास्ट सांगा. 252.05 एम एम. हा नंतर एक्स यू मॅक्स. एक्स यू मॅक्स किती, एक्स यू मॅक्स 0. किती घेता माइल स्टील 0.48 माइल स्टील नाही 415 48 डी. तर 0.48 इंटू डी किती आहे डेप्थ 570 किती येतं हे 273.6 एम एम. 273.6 एम एम. 273.6 एम एम आलं का. मग आता काय करायचं मित्रांनो, राईट व्हॅल्यू आहे. आता बघा हा 273.6 एम एम आलं, एक्स यू आलं. तर मग इकडे बघा एक्स यू इथं काय येतं एक्स यू इज लेस दॅन एक्स यू मॅक्स. एक्स यू इज लेस दॅन एक्स यू मॅक्स. जे एक्स यू मॅक्स मोठं आलं हा म्हणजे अंडर रेनफोर्समेंट. अंडर रेनफोर्समेंट आणि अंडर रेनफोर्समेंट असलं कोणचा फॉर्म्युला वापरायचा एम यू इज इक्वल टू टी यू इंटू झेड. तर 0.87 एफ वाय ए एस टी इंटू एस टी इंटू टी मायनस 0.42 एक्स यू. तर 0.87 इंटू 415 इंटू एस टी किती आहे एस टी 1256.63. डी किती आहे डेप्थ, डी किती आहे 570 मायनस 0.42 एक्स यू किती आहे एक्स यू 252.05 किती येत आहे एक्स एम यू. एम यू सांगा फास्ट. ते बनवायला का 210.58 किलो न्यूटन 210.58 इंटू 10 6 न्यूटन एम एम. मग एम यू इज इक्वल टू 210.58 किलो न्यूटन
मीटर. आता एम यू इज इक्वल टू काय असतं डब्ल्यू एल स्क्वेअर बाय 8. हा डब्ल्यू डी एल स्क्वेअर बाय 8 एम यू डिवायडेड बाय एल स्क्वेअर. 8 एम यू डिवायडेड बाय एल स्क्वेअर हा इज इक्वल टू डब्ल्यू डी. तर डब्ल्यू डी किती आहे मित्रांनो 8. एम यू किती आहे एम यू 210 अपॉन एल स्क्वेअर किती आहे एल 6 स्क्वेअर. किती येतं बघा किती येतं डब्ल्यू डी किती 46.79 किलो न्यूटन पर मीटर. मग डब्ल्यू डी ला डब्ल्यू डी इज इक्वल टू गॅमा डब्ल्यू इंटू डब्ल्यू असतात. तर डब्ल्यू डी डिवायडेड बाय गॅमा डब्ल्यू इज इक्वल टू डब्ल्यू. तर डब्ल्यू इज इक्वल टू डब्ल्यू डी किती आहे 46.79 डिवायडेड बाय 1.5 किती येतं हे डब्ल्यू किती येतं फास्ट सांगा 31.19 किलो न्यूटन मीटर. आलं लक्षात. नाव नेक्स्ट प्रॉब्लेम. 16व्याच्या आधी आपण आता 22वा घेऊ मित्रांनो. युझिंग LSM कॅल्क्युलेट द अल्टिमेट मोमेंट ऑफ रेजिस्टन्स. लक्ष द्या. आता बघा काय दिलेलं आहे बी दिलेलं आहे 230 mm आणि डी दिलेलं आहे 400 mm. इफेक्टिव्ह रेनफोर्स्ड ऑन टेन्शन साइड ऑफ 3 बार्स. एरिया ऑफ स्टील काढायचं पाय भागिले 4 इंटू 20चा स्क्वेअर इंटू 3 बार्स किती येतं हे आज सांगा. M20 म्हणजे FCK 20 न्यूटन पर एम स्क्वेअर. FCK 20 न्यूटन पर एम स्क्वेअर. नंतर FE 415 FE 415 म्हणजे FY 415 न्यूटन पर एम स्क्वेअर. हा पाच सांगा 942.47 mm स्क्वेअर. आता बघा हे झालं एरिया ऑफ स्टील झाला FCK झालं. आता बघा एक्स यू काढू आपण एक्स यू एक्स यू. तर एक्स यू काय 0.87 एक्स यू किती 0.87 0.87 0.87 इंटू FY इंटू AST डिवायडेड बाय 0.36 FCK इंटू बी. तर एक्स यू 0.87 FY किती आहे FY किती आहे 415 इंटू AST किती आहे मित्रांनो 942.47 डिवायडेड बाय 0.36 FCK किती आहे 20 FCK किती आहे 20 आणि बी किती आहे 230. किती येतं एक्सयू सांगा फर्स्ट 205.48 mm. नंतर आता एक्सयू झालं एक्सयू झाल्यानंतर एक्सयू मॅक्स एक्सयू मॅक्स काय करतात रे 0.48 डी 0.48 डी 415 आहे ना 0.48 डी 0.48 इंटू डी किती आहे रे 400 192 काही नाही. XU is less than XU max. Therefore under reinforcement ना under reinforcement X सॉरी मी बघितलं नाही. XU is greater than XU max. XU is greater than XU max over reinforcement. मग डायरेक्ट फॉर्म्युला वापरू शकता तुम्ही MU is equal to 0.138 FCK 137 घ्या 138 घ्या FCK BD 0.138 415 ला बघा किती आहे
415ला 0.138 हा नंतर 415ला 0.138 तर इकडे बघा 415ला 0.138 कोणचा प्रॉब्लेम चालू आहे आपला हा 415ला 0.138 आहे तर 0.138 एफसीके किती आहे 20 एफसीके किती आहे 20 इंटू बी किती आहे 230 इंटू डी किती आहे 400चा स्क्वेअर किती येतं एमयू 101.56 इंटू 10 6 न्यूटन एम एम बघा मित्रांनो तुम्ही इथं तो फॉर्म्युला वापरू शकता पण पण हा सोपा आहे आणि मॉडेल आन्सर मध्ये शक्यतो हा असतो म्हणून जर तुम्ही केलं तर तुम्हाला मार्क कटणार नाही याची काळजी घ्या लक्षात बघा नेक्स्ट प्रॉब्लेम find the limiting moment of resistance and still required a given data बाकीचे प्रॉब्लेम मी उद्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करेन थिअरी आणि प्रॉब्लेम इकडे बघा पी किती आहे 300 एम आज 28 तारीख आहे ना उद्या तुम्हाला भेटून जाईल दुपारपर्यंत बी इज इक्वल टू 300 एम टी इज इक्वल टू 600 एम 27 सॉरी उद्या 28 लक्षात हा आज 27 उद्या भेटून जाईल नंतर 600 एम एम इफेक्टिव्ह इन कॉन्क्रीट M25 M25 म्हणजे एफसीके किती आहे 25 न्यूटन पर एम स्क्वेअर हा 25 न्यूटन पर एम स्क्वेअर आणि एफ ई किती आहे एफ ई किती आहे एफ ई म्हणजे एफ वाय 415 न्यूटन पर एम एम स्क्वेअर फाइंड द लिमिटिंग मोमेंट ऑफ रेजिस्टन्स अँड स्टील रिक्वायर्ड एम यू काढायचं आणि एएसटी काढायचं एम यू आणि एएसटी काढायचं मित्रांनो तर याच्यासाठी पहिले आपण एक्स यू काढून घेऊ एक्स यू चा काय फॉर्म्युला आहे 0.87 एफ वाय एफ सी के इंटू अपॉन एएसटी काढायला तुम्हाला स्टील साठी काहीच डाटा दिलेला नाही म्हणून पहिले तुम्हाला या पद्धतीने जावं लागेल आलं लक्षात स्टील रिक्वायर्ड इकडे बघा 0. ऑफ स्टीलनी रिन्फोर्समेंट मी तुम्हाला एएसटी काढते त्यासाठी मी तुम्हाला सांगतो ते कसं करायचं 0.87 एफ वाय एफ सी के 0.87 एफ वाय एफ सी के अपॉन 0.36 0.36 सॉरी इथं एएसटी इथं एएसटी सॉरी इथं चुकून लिहिलं एएसटी आपल्याला एरिया ऑफ स्टील दिलेला नाही ना तर मग कसं काढायचं लक्ष द्या एएसटी 0.36 एफ 0.36 एफ सी के इंटू बी हा एएसटी याच्याने पण भेटून आपल्याला एक्स यू नाहीये आपल्याकडे तर काय करायचं माहिती का अशा वेळेस लक्ष द्या अशा वेळेस काय करायचं एक्स यू इज इक्वल टू एक्स यू मॅक्स अज्युम करायचं एक्स यू इज इक्वल टू एक्स यू मॅक्स अज्युम करायचं एक्स यू मॅक्सची व्हॅल्यू किती आहे 0. कितीसाठी ते 415 0.48 डी हा डी दिलेलं तुम्हाला किती दिलं 0.48 इंटू डी किती आहे 600 किती येत आहे 288 हा मग एक्स यू इज इक्वल टू 0.87 एफ वाय एस टी डिवायडेड बाय 0.36 एफ सी के इंटू बी तर आपल्याकडे एक्स यू आहे 288 इंटू 0.36 एफ सी के इंटू बी किती आहे बी 300
FCK पण लिहून टाका. 0.36 FCK किती आहे? 25 आणि बी किती आहे? 300. ह्याला वरी पाठवलंय हा. डिवायडेड बाय 0.87. 0.87 FY किती आहे? 415. किती येतं AST? एरिया ऑफ स्टील किती येतं? एरिया ऑफ स्टील पाच सांगा. एरिया ऑफ स्टील 2153.71 mm². हे आलं एरिया ऑफ स्टील. आता काय करायचंय आपल्याला? MU काढायचंय. AST आल्यानंतर एरिया ऑफ स्टील आल्यानंतर तुम्ही पर्सेंटेज ऑफ रेनफोर्समेंट काढू शकता. आता स्टील रिक्वायर्ड म्हणलं ते पण काढा. पर्सेंटेज ऑफ रेनफोर्समेंट तर AST अपॉन PD इंटू 100 हे पर्सेंटेज ऑफ रेनफोर्समेंट. AST किती आहे? 2153.71 अपॉन P किती आहे? P आहे 300. D किती आहे? 600 इंटू 100 किती येतं हे पर्सेंटेज ऑफ रेनफोर्समेंट सांगा. 0.19%. 1.19%. आता झालं. नंतर MU अल्टिमेट मोमेंट ऑफ रेजिस्टन्स विचारलेलं आहे. म्हणजे MU लीप. तर ह्याची व्हॅल्यू डायरेक्ट तुम्ही 0.137 किंवा 138 FCK BD² घेऊ शकता. 0.138 FCK BD². तर FCK किती आहे आपल्याकडे? 25. बी किती आहे? 300 इंटू डी किती आहे? 600चा स्क्वेअर. किती येतं सांगा फास्ट आहे. 372.6 372.6 इंटू 10⁻6 न्यूटन MM म्हणजे 372.6 किलो न्यूटन मीटर. हा पर्सेंटेज ऑफ स्टील रिक्वायर्ड म्हणलं ना तर दोन्ही काढून टाक. पर्सेंटेज पण काढा आणि एरिया पण काढा. आलं लक्षात? एवढं बस झालं. बाकीचे मी पुढच्या ह्याच्यात सांगतो.